मंगलमूर्ती मोरया। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री वेदव्यास भगवान की जय। श्री शुक भगवान की जय। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद 11 अध्याय पहिला। यदुवंशाला ऋषींचा शाप। श्री शुकाचार्य म्हणतात, भगवान श्रीकृष्णांनी बलराम व इतर यादवांना आपल्याबरोबर घेऊन दैत्यांचा संहार केला. तसाच कौरव पांडवांमध्ये सुद्धा लवकरच एकमेकांचे प्राण घेणारा असा कलह उत्पन्न करून पृथ्वीवरील भार उतरविला. कौरवांनी कपटाने द्यूत खेळून निरनिराळ्या प्रकारे अपमान करून तसेच द्रौपदीचे केस ओढणे इत्यादी अत्याचार करून पांडवांना अतिशय क्रोध उत्पन्न केला आणि त्यांनाच निमित्त करून भगवंतांनी दोन्ही बाजूंनी एकत्र आलेल्या राजांना मारून पृथ्वीचा भार हलका केला. आपल्या बाहुबळावर सुरक्षित असलेल्या यदुवंशीयांकडून राजे आणि त्यांच्या सेनेचा नाश करून पृथ्वीवरील भार नष्ट केल्यानंतर कोणत्याही प्रमाणांनी न कळणाऱ्या श्रीकृष्णांनी विचार केला की एका परीने पृथ्वीवरील भार नाहीसा झाला तरी जोवर अजिंक्य यादवकुळ जिवंत आहे तोवर तो पूर्णपणे नाहीसा झाला नाही असे मला वाटते. हा यदुवंश माझ्या आश्रयामुळे आणि विशाल वैभवामुळे उन्मत्त झाला आहे. याचा दुसऱ्या कोणाकडूनही कोणत्याही प्रकारे पराजय होणे शक्य नाही. म्हणून बांबूच्या बेटामध्ये ते एकमेकांवर घासल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या अग्नीप्रमाणे या यदुवंशामध्ये सुद्धा परस्पर कलह उत्पन्न करून त्यांचा नाश करावा. त्यानंतरच माझे येथील काम संपेल आणि मी आपल्या परमधामाकडे जाईन. राजन, सर्व शक्तिमान आणि सत्यसंकल्प भगवंतांनी आपल्या मनात असा निश्चय करून ब्राह्मणांच्या शापाचे निमित्त करून आपल्याच वंशाचा संहार केला. त्रैलोक्याला सौंदर्य प्रदान करणाऱ्या आपल्या सौंदर्य संपन्न श्रीविग्रहाने त्यांनी सगळ्यांच्या नजरा आपल्याकडेच आकर्षित करून घेतल्या होत्या. त्यांनी आपल्या दिव्य वाणीने तिचे स्मरण करणाऱ्यांचे चित्त आपल्याकडे खेचून घेतले होते आणि त्यांच्या चरणकमलांनी ती पाहणाऱ्यांच्या सर्व क्रिया थांबवल्या होत्या. अशा रीतीने सहजपणे त्यांनी आपल्या उत्तम कीर्तीचा विस्तार पृथ्वीवर केला. येथील लोक कवींनी वर्णन केलेल्या माझ्या या कीर्तीचे गायन, श्रवण आणि स्मरण करूनच या अज्ञानरूप अंधकारातून सुलभ रीतीने बाहेर येतील. याप्रमाणे योजना करून श्रीकृष्णांनी आपल्या धामाकडे प्रयाण केले. परीक्षिताने विचारले, भगवन, यदुवंशी तर ब्राह्मण भक्त होते, उदार होते, तसेच वृद्धांची नेहमी सेवा करणारे होते. शिवाय त्यांचे चित्त भगवान श्रीकृष्णांचे ठायी जडलेले होते. असे असता ब्राह्मणांनी त्यांना शाप का दिला? हे विप्रवर, त्या शापाचे कारण काय होते तसेच त्याचे स्वरूप काय होते? सर्व एकजूट असलेल्या त्यांच्यात फूट कशी पडली हे सर्व आम्हाला सांगावे. श्री शुक म्हणाले, ज्यामध्ये सर्व सुंदर पदार्थांचा समावेश होता असे शरीर धारण करून श्रीकृष्णांनी पृथ्वीवर कल्याणकारी कर्मे केली. ते उदार कीर्ती पूर्णकाम प्रभू द्वारकाधामात रममाण होऊन राहिले. आता त्यांनी आपल्या कुलाचा नाश करण्याचे ठरवले, कारण पृथ्वीवरील भार उतरवण्याचे एवढेच कार्य आता शिल्लक राहिले होते. श्रीकृष्णांनी अशी परममंगलमय आणि पुण्यमय कर्मे केली की ज्याचे गायन करणाऱ्या लोकांचे कलियुगामुळे होणारे सर्व दोष नष्ट व्हावेत. आता वसुदेवांच्या घरी काळरूपाने निवास करणाऱ्या त्यांनी पाठवल्यावरून विश्वामित्र, असित, कण्व, दुर्वास, भृगू, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, वसिष्ठ, नारद इत्यादी ऋषी पिंडारक क्षेत्री गेले. एके दिवशी यदुवंशातील काही उद्धट कुमार खेळत खेळत त्यांच्याजवळ गेले. त्यांनी खोटीच नम्रता धारण करून त्यांच्या चरणी प्रणाम करून विचारले. जांबवंती नंदन सांबाला स्त्रीचा वेश देऊन तिला त्यांच्याकडे नेऊन त्यांनी विचारले, ब्राह्मणांनो, ही डोळ्यात काजळ घातलेली सुंदर स्त्री गर्भवती आहे. ती आपणास एक गोष्ट विचारू इच्छिते, परंतु ते स्वतः विचारण्यास लाजत आहे. आपले ज्ञान अबाधित आहे. पुत्र व्हावा अशी हिची इच्छा आहे आणि आता हिच्या प्रसूतीची वेळ जवळ आली आहे. तर हिला काय होईल ते आपण सांगावे. परीक्षिता, त्या कुमारांनी जेव्हा अशी चेष्टा केली तेव्हा रागावून ते म्हणाले, मूर्खांनो, याला तुमच्या कुळाचा नाश करणारे मुसळ होईल. मुनींचे हे म्हणणे ऐकल्यानंतर ते कुमार अतिशय भ्यायले. त्यांनी ताबडतोब सांबाच्या पोटावरील कपडे काढून पाहिले तर खरोखर तेथे त्यांना एक लोखंडी मुसळ दिसले.
ते म्हणू लागले, आम्ही अभागी हे काय करून बसलो, आता लोक आम्हाला काय म्हणतील. याप्रमाणे व्याकुळ होऊन ते मुसळ घेऊन आपल्या घरी गेले. यावेळी त्यांचे चेहरे फिके पडले होते. ते यादवांच्या सभेत गेले आणि ते मुसळ तेथे ठेवून राजा उग्रसेनांना त्यांनी सगळी घटना सांगितली. राजन, जेव्हा द्वारकेतील लोकांनी ब्राह्मणांच्या शापाचे वृत्त ऐकले आणि आपल्या डोळ्यांनी ते मुसळ पाहिले, तेव्हा ते आश्चर्यचकित व भयभीत झाले. कारण ब्राह्मणांचा शाप कधी व्यर्थ जात नाही हे त्यांना माहीत होते. यदुराज उग्रसेनांनी त्या मुसळाचा भुगा केला आणि तो व लोखंडाचा राहिलेला तुकडा समुद्रात फेकून देवविला. तो लोखंडाचा तुकडा एका मासळीने गिळला आणि तो चुरा लाटांबरोबर वाहत वाहत समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत आला. थोड्याच दिवसात तो लव्हाळ्याच्या रूपाने उगवला. मासे पकडणाऱ्या कोळ्यांनी समुद्रात इतर माशांबरोबर या माशालाही पकडले. त्याच्या पोटात जो लोखंडाचा तुकडा होता तो जरा नावाच्या व्याधाने आपल्या बाणाच्या टोकाशी लावला. भगवंतांना सर्व माहीत होते. हा शाप ते उलटवू शकत होते, परंतु असे करणे त्यांना योग्य वाटले नाही. कालरूपधारी प्रभूंनी ब्राह्मणांच्या शापाला संमतीच दिली. अध्याय 1 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 11 अध्याय 2. श्री नारदांचे वसुदेवांकडे जाणे आणि त्यांना राजा जनक व 9 योगीश्वरांचा संवाद ऐकवणे. श्री शुक म्हणतात, हे कुरुनंदना, श्रीकृष्णाच्या सहवासात राहण्याच्या इच्छेने नारद श्रीकृष्णांनी स्वतःच्या शौर्याने रक्षण केलेल्या द्वारकेत वारंवार येऊन राहत असत. हे राजन, ज्याला इंद्रिये आहेत असा सगळीकडून मृत्यूने वेढलेला कोणता प्राणी मोठमोठ्या देवतांनी सुद्धा उपासना करावी अशा श्रीकृष्ण चरणकमलांची सेवा करणार नाही. एकदा देवर्षी नारद वसुदेवांकडे आले. ते आसनस्थ झाल्यावर त्यांनी त्यांची विधिपूर्वक पूजा व प्रणाम करून म्हटले. वसुदेव म्हणाले, ज्याप्रमाणे मातापित्यांचे पुत्राकडे येणे त्याच्या कल्याणासाठी किंवा भगवत भक्तांचे येणे प्रपंचाला उबगलेल्या दुःखितांच्या कल्याणासाठी असते, तसेच हे भगवन, आपले येणे हे सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते. देवतांचे वर्तन कधी प्राण्यांच्या दुःखाला तर कधी सुखाला कारणीभूत होते, परंतु आपल्यासारख्या भगवतप्रेमी साधूंची प्रत्येक कृती प्रत्येक प्राण्यांच्या कल्याणासाठीच असते. लोक देवतांना ज्या प्रकारे भजतात त्याचप्रमाणे देवतासुद्धा त्यांना प्रतिबिंबासारखेच कर्मानुसार फळ देतात. परंतु सत्पुरुष दीनवत्सल असतात, ते सर्वांनाच आपले समजतात. हे ब्रह्मन, तरीसुद्धा आम्ही आपणास भागवत धर्मासंबंधी प्रश्न विचारत आहोत. जे श्रद्धेने ऐकल्यामुळे सगळीकडे भयप्रद असणाऱ्या या संसारातून मनुष्य मुक्त होतो. पूर्वी मी मुक्ती देणाऱ्या भगवंतांची आराधना मुक्ती मिळावी म्हणून नव्हे, तर ते मला पुत्ररूपाने प्राप्त व्हावेत म्हणून केली होती. कारण भगवंतांच्या मायेने मी त्यावेळी मोहित झालो होतो. हे सुव्रता, आपण मला आता असा उपदेश करा की ज्यामुळे अनेक संकटांनी सर्व बाजूंनी वेढलेल्या या संसारातून मी सहज पार होऊन जाईन. श्री शुक म्हणतात, राजन, बुद्धिमान वसुदेवांचा हा प्रश्न ऐकून देवर्षी नारदांना भगवंतांच्या गुणांचे स्मरण झाले आणि प्रेमपूर्वक ते त्यांना म्हणाले. नारद म्हणाले, हे यदुश्रेष्ठा, विश्वाचे कल्याण करणारा भागवत धर्म जाणून घेण्यासाठीचा तुमचा हा निश्चय अतिशय चांगला आहे. हे वसुदेवा, हा श्रेष्ठ भागवत धर्म असा आहे की जो ऐकल्याने, त्याचा उच्चार केल्याने, त्याचे स्मरण केल्याने, त्याचा स्वीकार केल्याने किंवा त्याला मान्यता दिल्यामुळे सुद्धा दुर्जनही त्या क्षणी पवित्र होतात. त्यांचे श्रवण व कीर्तन पावन करणारे आहे. त्या परमकल्याण स्वरूप व माझे आराध्य दैवत अशा भगवान नारायणांचे तुम्ही आज मला स्मरण करून दिले आहे. त्यासंबंधी हा एक प्राचीन इतिहास सांगतात. तो म्हणजे ऋषभाचे पुत्र आणि महात्मा विदेह यांचा संवाद होय. स्वयंभुव मनुचा प्रियव्रत नावाचा एक पुत्र होता. त्याचा पुत्र अग्निंद्र, अग्निंद्राचा नाभी आणि नाभीचा ऋषभ. वसुदेवांचा अंश असणाऱ्या त्यांनी मोक्षधर्माचा उपदेश करण्यासाठी अवतार धारण केला होता.
त्यांचे 100 पुत्र होते आणि ते सगळे वेदांमध्ये पारंगत होते. भरत हा त्यांच्यामध्ये सर्वात थोरला. तो नारायणांचा परमभक्त होता. त्याच्याच नावावरून अलौकिक असा हा देश भारतवर्ष नावाने प्रसिद्ध झाला. त्याने पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेतल्यावर ते सोडून तो वनात गेला. तेथे त्याने तपश्चर्येने भगवंतांची उपासना करून 3 जन्मामध्ये भगवंतांना प्राप्त करून घेतले. त्या पुत्रांपैकी 9 पुत्र या भारतवर्षाच्या 9 द्वीपांचे अधिपती झाले आणि 81 पुत्र कर्मकांड रचणारे ब्राह्मण झाले. उरलेल्या भाग्यशाली 9 जणांनी परिश्रमपूर्वक आत्मविद्या संपादन करून ते आत्मज्ञानी झाले होते. त्यामुळे ते नेहमी दिगंबर अवस्थेत राहत आणि अधिकारी पुरुषांना आत्मज्ञानाचा उपदेश करीत असत. त्यांची नावे अशी होती: कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस व करभाजन. हे व्यक्त अव्यक्त जग भगवत रूप मानून ते आपल्याहून वेगळे नाही असा अनुभव घेत पृथ्वीवर विहार करीत होते. मनात येईल तिकडे ते जात असत. देवता, सिद्ध, साध्य, गंधर्व, यक्ष, मनुष्य, किन्नर, नाग, मुनी, चारण, भूतनाथ, विद्याधर, ब्राह्मण, गोशाळा अशा कोणत्याही जागी ते स्वच्छंदपणे जात. सर्वजण जीवनमुक्तच होते. ते एकदा या अजनाभ वर्षात महात्म्या निमीच्या ऋषींच्या द्वारा चालू असलेल्या यज्ञात योगायोगाने जाऊन पोहोचले. ते भगवंतांचे परमभक्त आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी होते. त्यांना पाहून यजमान निमी, अग्नी आणि ऋत्विज असे सर्वजणच त्यांच्या स्वागतासाठी उभे राहिले. ते भगवंतांचे परमभक्त आहेत असे जाणून विदेह राजाने त्यांना यथायोग्य आसनावर बसवले आणि प्रेमाने त्यांची विधीपूर्वक पूजा केली. ते 9ही योगेश्वर आपल्या अंगकांतीने सनकादिकांसारखे तळपत होते. राजाने विनम्रतेने मस्तक लववून अतिशय प्रेमाने त्यांना प्रश्न केला. विदेह राजा म्हणाला, मी तर असे समजतो की आपण सर्वजण मधुसूदन भगवंतांचे पार्षदच आहात. कारण भगवंतांचे भक्त लोकांना पवित्र करण्यासाठी सर्वत्र फिरत असतात. जीवांना मनुष्य शरीर प्राप्त होते ते अतिशय कठीण, शिवाय ते क्षणभंगूर. अशा या देहात भगवंतांच्या भक्तजनांचे दर्शन आणखीच दुर्लभ आहे. म्हणून हे त्रिलोकपावन महात्म्यांनो, आम्ही आपणास आमच्या परमकल्याणासंबंधी विचारित आहोत. कारण या जगात अर्धाक्षण झालेला सत्संगसुद्धा मनुष्याचा फार मोठा ठेवा आहे. आम्ही ऐकण्याचे अधिकारी असलो तर आपण आम्हाला भागवत धर्माचा उपदेश करावा. कारण त्यामुळे प्रसन्न झाले असता भगवान शरणागत भक्तांना स्वतःला सुद्धा देऊन टाकतात. नारद म्हणाले, हे वसुदेवा, निमीने जेव्हा त्या महात्म्यांना हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी अतिशय प्रेमाने त्या प्रश्नाचा सन्मान केला आणि सदस्य व ऋत्विजांच्या बरोबर बसलेल्या राजा निमीला ते म्हणाले. कवी म्हणाला, राजन, भगवंतांच्या चरणांची नित्य उपासनाच या जगात सर्व प्रकारचे भय नाहीसे करणारी आहे, असे माझे निश्चित मत आहे. नश्वर पदार्थांविषयी अहंता व ममता उत्पन्न झाल्यामुळे ज्यांचे चित्त उद्विग्न झालेले असते त्यांना वाटणारी भीती या उपासनेने संपूर्णपणे नाहीशी होते. अज्ञानी लोकांना सुद्धा अगदी सहजपणे साक्षात आपल्या प्राप्तीचे जे उपाय भगवंतांनी सांगितले आहेत तेच भागवत धर्म समज. राजन, या भागवत धर्माचा अवलंब करणाऱ्या मनुष्यावर कधी संकटे येत नाहीत आणि डोळे बंद करून तो पळाला म्हणजेच त्याच्या विधिविधानात काही कमतरता राहिली तरी त्याचे स्खलन किंवा पतन होत नाही. मनुष्य शरीराने, वाणीने, मनाने, इंद्रियांनी, बुद्धीने, अहंकाराने किंवा स्वभावाप्रमाणे जी कर्मे करील ती सर्व कर्मे त्याने त्या परमपुरुष नारायणांनाच समर्पण करावीत. जो ईश्वराला विन्मुख झाला त्याला त्याच्या मायेमुळे आपल्या स्वरूपाची विस्मृती होते आणि त्यामुळे देह म्हणजेच मी असा त्याला भ्रम होतो. या आत्म्याखेरीज दुसरे काही मानण्यामुळे भय उत्पन्न होते. म्हणून गुरूंनाच आपले आराध्य दैवत मानून अनन्य भक्तीने या ईश्वराचे भजन करावे. राजन, हा द्वैत प्रपंच नसतानाही त्याची कल्पना करणाऱ्यांना तो भासतो. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये स्वप्न पाहणाऱ्याच्या कल्पनेमुळे
किंवा जागेपणी निरनिराळ्या मनोरथांमुळे एक विशिष्ट विलक्षण सृष्टी दिसू लागते, त्याप्रमाणे म्हणून विवेकी पुरुषाने संसारातील कर्मबंधनाची संकल्प विकल्प करणाऱ्या मनाला आवरावे. त्यामुळेच त्याचे भय नाहीसे होईल. भगवंतांच्या जन्माच्या आणि लीलांच्या पुष्कळशा मंगलमय कथा या जगात प्रसिद्ध आहेत, त्या ऐकाव्यात. तसेच त्यांच्याविषयीची नामे व स्तोत्रे संकोच सोडून गात राहावीत. शिवाय प्रपंचामध्ये आसक्त न होता सर्व व्यवहार करावेत. जो हे व्रत घेतो त्याच्या हृदयात आपल्या प्रियतम प्रभूंच्या संकीर्तनाने प्रेमाचा अंकुर उगवतो. त्याचे चित्त द्रवते. तो वेड्याप्रमाणे कधी खदखदून हसतो तर कधी मोठ्याने रडू लागतो. कधी मोठ्याने भगवंतांना हाका मारतो तर कधी त्यांच्या गुणांचे गायन करू लागतो. कधी कधी नाचतो सुद्धा. अशा वेळी त्याला लोकांची मुळीच पर्वा नसते. आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी, ग्रह, नक्षत्रे, प्राणी, दिशा, वृक्ष, वनस्पती, नद्या, समुद्र हे सगळे इतकेच काय, सारे चराचर भगवंतांचे शरीर समजून त्याला अनन्य भावाने नमस्कार करावा. जसे जेवणाऱ्याला प्रत्येक घासाबरोबर तृप्ती, जीवनशक्ती आणि भूक नाहीशी होणे असे 3 फायदे एकाच वेळी होतात, त्याचप्रमाणे जो मनुष्य भगवंतांना शरण जातो त्याला भगवंतांबद्दल प्रेम, त्यांच्या स्वरूपाचा अनुभव आणि इतर सर्व वस्तूंविषयी वैराग्य अशा 3ही गोष्टींची एकाच वेळी प्राप्ती होते. हे राजन, अशा प्रकारे जो भक्त निरंतर भगवंतांचे भजन करतो त्याला भगवंतांविषयी भक्ती, संसाराबद्दल वैराग्य आणि भगवंतांच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते आणि तेव्हा तो परमशांतीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ लागतो. राजाने विचारले, आता आपण मनुष्यांपैकी भागवत कोणाला म्हणावे ते सांगा. त्याचे धर्म कोणते, त्याचा स्वभाव कसा असतो, तो माणसांशी कसा वागतो, काय बोलतो आणि कोणत्या लक्षणांमुळे तो भगवंतांना प्रिय होतो. हरी म्हणाला, आत्मस्वरूप भगवान सर्व प्राण्यांमध्ये आत्मरूपाने राहिले आहेत असे जो पाहतो, त्याचबरोबर सर्व चराचर आत्मस्वरूप भगवंतांच्या मध्येच आहेत असे पाहतो, तो उत्तम भागवत समजावा. जो भगवंतांवर प्रेम, त्यांच्या भक्तांशी मैत्री, दुःखी व अज्ञानांवर कृपा आणि भगवंतांचा द्वेष करणाऱ्यांची उपेक्षा करतो, तो मध्यम प्रतीचा भागवत होय. आणि जो भगवंतांच्या मूर्तीची पूजा अर्चा श्रद्धेने करतो परंतु त्याचे भक्त किंवा अन्य लोकांवर प्रेम करीत नाही, तो कनिष्ठ होय. जो इंद्रियांनी विषयांचे ग्रहण करतो परंतु त्याबद्दल आवडनिवड बाळगत नाही, ही सर्व भगवंतांचीच माया आहे असे मानतो, तो उत्तम भागवत समजावा. जन्म, मृत्यू, तहान, भूक, श्रम, भय आणि लालसा हे विकार क्रमशः शरीर, प्राण, इंद्रिये, मन आणि बुद्धी यांना होत असतातच. जो भगवंतांचे स्मरण करण्यात इतका तन्मय झालेला असतो की या प्रापंचिक गोष्टींनी त्रस्त होत नाही, तो उत्तम भागवत होय. ज्याच्या मनामध्ये विषयभोगांची इच्छा, कर्मप्रवृत्ती आणि त्यांचे बीज असणारी वासना यांचा उदय होत नाही आणि जो केवळ वासुदेवांच्या आश्रयानेच राहतो, तो उत्तम भागवत होय. ज्याला या शरीराचा, चांगल्या कुळात जन्मल्याचा तसेच वर्ण, आश्रम आणि जातीचाही अहंकार नसतो, तोच भगवंतांना प्रिय असतो. जो संपत्ती किंवा शरीर इत्यादींच्या बाबतीत हे माझे आणि हे दुसऱ्याचे असा भेदभाव मानित नाही, सर्व पदार्थांमध्ये समस्वरूप अशा परमात्म्याला पाहत असतो व त्यामुळे शांत राहतो, तो भगवंतांचा उत्तम भक्त होय. आपले अंतःकरण भगवतमय करणाऱ्या देवतासुद्धा भगवंतांचे जे चरणकमळ धुंडाळीत असतात त्यांच्यापासून अर्धे निमिषसुद्धा जो दूर होत नाही, मग त्यासाठी एखाद्याने त्याला त्रिभुवनाचे वैभव जरी दिले तरीसुद्धा तो त्याचे स्मरण सोडत नाही, तोच वैष्णवांमध्ये अग्रगण्य होय. भगवंतांच्या त्रिभुवनव्यापी चरणांच्या बोटांच्या नखरत्नांच्या चंद्रिकेने ज्या भक्तजनांच्या हृदयाचा त्रिविध ताप एकवेळ दूर केला, त्यांच्या हृदयामध्ये जसा चंद्रोदय झाल्यावर सूर्याचा ताप जाणवत नाही, तसा तो ताप परत कसा आपला प्रभाव दाखवील. अगतिक होऊन नामोच्चार केल्यावर सुद्धा संपूर्ण पापराशी नष्ट करणारे साक्षात भगवान श्रीहरी प्रेमरज्जूने चरणकमल बांधून ठेवल्यामुळे
ज्याचे हृदय एका क्षणापुरते सुद्धा सोडत नाही तो भगवत भक्तांमध्ये मुख्य होय. अध्याय 2 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद्भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ तृतीयोध्यायः माया ओलांडण्याचे उपाय, ब्रह्म आणि कर्मयोगाचे निरूपण. राजाने विचारले, सर्व शक्तिमान परमकारण भगवंतांच्या मायावींना सुद्धा मोहित करणाऱ्या मायेचे स्वरूप आम्ही जाणू इच्छितो, तरी आपण ते आम्हाला सांगावे. संसारातील निरनिराळ्या तापांनी पोळलेला मी एक मनुष्य, त्या तापांवरील औषध असणारे आपण जे भगवत कथारूप अमृताचे पान आपल्या वाणीने करवीत आहात, तिचे सेवन करीत असताना माझी तृप्तीच होत नाही. अंतरिक्ष म्हणाला, राजन, आदिपुरुष ज्या शक्तीने चराचराचा आत्मा होऊन त्यांना विषयभोग आणि मोक्ष देण्यासाठी पंचमहाभूतांच्या द्वारे अनेक प्रकारची श्रेष्ठ कनिष्ठ सृष्टी निर्माण करतात, तिलाच माया म्हणतात. अशा प्रकारे पंचमहाभूतांच्या द्वारे तयार झालेल्या प्राणी शरीरांमध्ये प्रवेश करून स्वतःलाच एक मन आणि 5 ज्ञानेंद्रिय व 5 कर्मेंद्रिय अशा 10 रूपात विभागून त्यांच्याद्वारा तोच विषयांचा उपभोग घेतो. तो देहाभिमानी जीव ईश्वराकडून प्रकाशित झालेल्या इंद्रियांच्या द्वारा विषयांचा उपभोग घेतो आणि पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या शरीरालाच आपले स्वरूप मानून त्यातच आसक्त होतो. नंतर तोच देहधारी जीव इंद्रियांनी सकाम कर्मे करतो आणि त्यानुसार शुभकर्माचे फळ सुख आणि अशुभ कर्माचे फळ दुःख भोगत या जगात भटकत राहतो. अशा प्रकारे हा कर्मपरतंत्र जीव अनेक अमंगल कर्मफळांना भोगत पंचमहाभूतांच्या प्रलयापर्यंत जन्ममृत्यूंच्या फेऱ्यात फिरत राहतो. जेव्हा पंचमहाभूतांच्या प्रलयाची वेळ येऊन ठेपते, तेव्हा अनादी आणि अनंत असा काळ द्रव्यगुणात्मक व्यक्त सृष्टीला नामरूप रहित करून मूळ कारणात विलीन करतो. त्यावेळी पृथ्वीवर सलग 100 वर्षांपर्यंत भयंकर कोरडा दुष्काळ पडतो. प्रलयकाळाच्या शक्तीने सूर्याची उष्णता आणखी वाढून तिन्ही लोक तापू लागतात. त्यावेळी शेषनागाच्या सहस्त्र मुखातून बाहेर पडणारा अग्नी वाऱ्याच्या साह्याने पाताळापासून वर येऊन सारे जाळण्यास सुरुवात करतो आणि तो 4 बाजूंना पसरतो. एवढे झाल्यावर प्रलयकालीन मेघ हत्तीच्या सोंडे एवढ्या पर्जन्यधारांचा 100 वर्षांपर्यंत वर्षाव करतात. त्यामुळे हे विराट ब्रह्मांड पाण्यामध्ये बुडून जाते. राजन, जसे इंधन नसेल तर आग विझून जाते, त्याप्रमाणे त्यावेळी विराट पुरुष आपले ब्रह्मांड शरीर सोडून सूक्ष्म अशा अव्यक्तात विलीन होतो. प्रलयकालीन वारा पृथ्वीचा गुणगंध आकर्षून घेतो, त्यामुळे तिचे पाण्यात रूपांतर होते. तेव्हा तोच वारा पाण्यातील रस शोषून घेतो, तेव्हा तेच पाणी तेज बनते. जेव्हा प्रलयकालीन अंधार अग्नीचा गुण रूप काढून घेतो, तेव्हा तो अग्नी वायूमध्ये लीन होतो आणि जेव्हा आकाश वायूचा स्पर्शगुण काढून घेते, तेव्हा तो वायू आकाशात लीन होतो. राजन, त्यानंतर काळरूप ईश्वर जेव्हा आकाशाचा गुणशब्द काढून घेतो, तेव्हा ते आकाश तामस अहंकारात लीन होते. इंद्रिय आणि बुद्धी राजस अहंकारात लीन होतात. सात्विक अहंकारापासून उत्पन्न झालेल्या देवतांसह मन सात्विक अहंकारात प्रवेश करते. अहंकार महत्त्वामध्ये विलीन होतो. महत्त्व प्रकृतीमध्ये आणि प्रकृती ब्रह्मामध्ये लीन होते. उत्पत्ती, स्थिती आणि संहार करणारी ही भगवंतांची त्रिगुणमय माया आहे. आम्ही तुला हिचे वर्णन करून सांगितले. आता तू आणखी काय ऐकू इच्छितोस? राजाने म्हटले, महर्षे, आपले मन ज्यांच्या ताब्यात नाही त्यांना तरण्यास कठीण अशी ही भगवंतांची माया स्थूल बुद्धी होऊन सहज कसे पार करू शकतील ते मला सांगा. प्रबुद्ध म्हणाला, स्त्री पुरुष संबंध इत्यादी संबंधांनी बांधली गेलेली माणसे सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती यासाठी कर्मे करीत असतात, परंतु त्यांचे फळ मात्र उलट मिळते. याचा विचार करावा.
मिळवण्यास कठीण, नेहमी पीडा देणारे व स्वतःचा मृत्यूस्वरूप असलेले द्रव्य, घर, पुत्र, आप्तेष्ट, पशु इत्यादी नाशवान पदार्थ मिळाले तरी त्यांपासून कोणते सुख मिळणार आहे? याचप्रमाणे कर्माने मिळणारे परलोकसुद्धा असेच नाशवान आहेत असे समजावे. तेथेही पृथ्वीवरील लहान लहान राजांप्रमाणे बरोबरीच्यांशी स्पर्धा व वरचढांशी द्वेष असतो. शिवाय त्यांचाही नाश असतो. म्हणून आपले परमकल्याण व्हावे अशी ज्याला इच्छा असेल त्याने गुरूंना शरण गेले पाहिजे. ते गुरु शब्दज्ञानी, ब्रह्मानुभवी व त्यामुळे शांतचित्त असावेत. ब्रह्मजिज्ञासूने गुरूंनाच आपला आत्मा आणि देव मानून निष्कपट भावाने त्यांची सेवा करून त्यांच्या सान्निध्यात राहून भागवत धर्माचे शिक्षण प्राप्त करून घ्यावे. यामुळेच सर्वात्म भक्तांना स्वतःचे दान करणारे भगवान प्रसन्न होतात. ते भागवत धर्म असे सर्वप्रथम प्रापंचिक गोष्टीबद्दल अनासक्त भाव, नंतर सत्संगती व सर्वांबद्दल यथायोग्य दया, मैत्री आणि विनय असावा. पावित्र्य, तप, सहनशक्ती, मौन, स्वाध्याय, सरळपणा, ब्रह्मचर्य, अहिंसा तसेच सुखदुःख इत्यादी द्वंद्वांमध्ये समबुद्धी असणे. सर्व ठिकाणी चैतन्य रूपात आत्म्याला आणि नियंता म्हणून ईश्वराला पाहणे. एकांतात राहणे. घराची आसक्ती न ठेवणे. पवित्र वल्कले धारण करणे. जे काही मिळेल त्यातच संतोष मानणे. भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवणाऱ्या शास्त्रांविषयी श्रद्धा आणि दुसऱ्या कोणत्याही शास्त्रांची निंदा न करणे. प्राणायामाने मनाचा, मौनाने वाणीचा आणि वासना सोडून कर्माचा संयम करणे. सत्य भाषण करणे. इंद्रियाचा व मनाचा निग्रह करणे. अद्भुत लीला करणाऱ्या भगवंतांच्या जन्म, कर्म आणि गुणांचे श्रवण, कीर्तन आणि ध्यान करणे. तसेच सर्व कर्मे भगवंतांसाठीच करणे. यज्ञ, दान, तप, जप, सदाचार पालन आणि स्त्री, पुत्र, घर, प्राण इत्यादी जे काही आपल्याला प्रिय असेल ते सर्व भगवंतांच्या चरणी अर्पण करणे. ज्या मनुष्यांनी श्रीकृष्णांचा आपला आत्मा आणि स्वामी म्हणून साक्षात्कार करून घेतला असेल त्यांच्यावर प्रेम, तसेच स्थावर जंगम अशा प्राण्यांची, विशेषतः संत महंतांची सेवा करणे. भगवंतांच्या परमपावन यशासंबंधीच एकमेकांशी चर्चा करणे आणि अशा प्रकारच्या साधकांवर आपापसात प्रेम करणे. आपापसात संतुष्ट राहणे आणि प्रपंचातून निवृत्त होऊन एकमेकांमध्ये आध्यात्मिक शांतीचा अनुभव घेणे. राजन, पापांच्या समूहांचे श्रीकृष्ण एका क्षणात भस्म करतात. सर्वांनी त्यांचे स्मरण करावे आणि एकमेकांकडून स्मरण करवून घ्यावे. अशा प्रकारे साधन भक्तीचे अनुष्ठान करता करता प्रेमभक्तीचा उदय होतो आणि प्रेमाच्या उद्रेकाने त्यांच्या शरीरावर रोमांच उभे राहतात. अशी प्रेमभक्ती उत्पन्न झाली की ते भक्त भगवत चिंतन करता करता कधी रडतात, कधी हसतात, कधी आनंदित होतात, कधी भान विसरून भगवंतांशी बोलू लागतात, नाचतात, गातात, त्यांना शोधतात आणि शेवटी त्यांच्याशी एकरूप होऊन आनंदमग्न होतात. जो अशा प्रकारचे भागवत धर्माचे सिद्धांत गुरूंकडून आत्मसात करतो त्याला त्यांच्या योगाने भक्तीची प्राप्ती होते आणि तो नारायण परायण होऊन जिच्या कचाट्यातून सुटणे अतिशय अवघड आहे ती माया सहजपणे पार करतो. राजाने म्हटले, परमात्म्याचे स्वरूप जाणणाऱ्यांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात. म्हणून मला आता ज्या परब्रह्म परमात्म्याचे नारायण नावाने वर्णन केले जाते त्यांचे स्वरूप सांगा. पिप्पलायन म्हणाला, राजन, जी या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे कारण असून स्वतः मात्र कारणरहित आहे, अशा स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती या अवस्थांमध्ये तसेच समाधी अवस्थेत सुद्धा साक्षी रूपाने विद्यमान असते, जिच्या सत्तेनेच शरीर, इंद्रिये, प्राण आणि अंतःकरण ही सर्व चेतन होऊन आपापली कामे करतात, त्याच परमसत्य वस्तूला नारायण समजावे. अशा अग्नीच्या ठिणग्या अग्नीला प्रकाशित करू शकत नाहीत की जाळू शकत नाही. त्याचप्रमाणे या परमतत्वामध्ये मनाची गती नाही की वाणीची गती नाही. डोळे त्याला पाहू शकत नाहीत आणि बुद्धी त्यांच्या संबंधी विचार करू शकत नाहीत. प्राण आणि इंद्रियेही त्याला जाणत नाहीत. नेती नेती हे श्रुतींचे शब्दसुद्धा बोध करून देणाऱ्या साधनांचा निषेध करून तात्पर्य रूपाने जेथे निषेध संपतो ते आपले मूळ दाखवतात आणि हे मूळ नसेल तर निषेधच सिद्ध होणार नाही. जेव्हा सृष्टी नव्हती
तेव्हा केवळ ते एक तत्त्व होते. सृष्टीचे निरूपण करण्यासाठी त्यालाच सत्व रज तमात्मक प्रकृती म्हटले गेले. परत त्यालाच ज्ञानप्रधान असल्यामुळे, महत्तत्व क्रियाप्रधान असल्याने, सूत्रात्मा आणि जीवाची उपाधी असल्याने अहंकार म्हटले गेले. वास्तविक इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता, इंद्रिये, त्यांचे विषय किंवा त्यांच्यापासून मिळणारे सुख या विविध शक्ती ब्रह्मच आहेत. तात्पर्य जे काही कार्यकारण आहे ते सर्व, तसेच त्याच्या पलीकडे जे काही आहे ते सुद्धा ब्रह्मच आहे. आत्मा ब्रह्मस्वरूप असल्यामुळे कधी जन्म घेत नाही की कधी मरत नाही, कधी त्याची वाढ होत नाही की कधी त्याच्यात घट होत नाही. परिवर्तनशील सर्व अवस्था व पदार्थ यांच्या तिन्ही काळांचा तोच साक्षी आहे. सर्वांमध्ये नेहमी अविनाशी असा तो आहे. जसा प्राण एकच असूनही निरनिराळ्या ठिकाणी असल्याने त्यांची अनेक नावे आहेत, त्याचप्रमाणे आत्मा ज्ञानस्वरूप व एक असून सुद्धा इंद्रियांमुळे अनेक भासतो. अंडज, जरायुज, उद्भिज्ज व स्वेदज अशा या सर्व जीव शरीरांमध्ये एकच प्राणशक्ती जीवांच्या बरोबर तेथे जाते. सुषुप्ती अवस्थेमध्ये जेव्हा इंद्रिये निश्चेष्ट झालेली असतात, अहंकारसुद्धा निद्रितावस्थेत असतो, तेव्हा लिंग शरीररहित हा कूटस्थ आत्माच असतो. त्यामुळेच मी सुखाने झोपलो होतो याचे स्मरण आपल्याला नंतर होते. भगवान कमलनाभांच्या चरणकमलांची प्राप्ती करण्याच्या इच्छेने जेव्हा तीव्र भक्ती केली जाते, तेव्हा तीच भक्ती गुण आणि कर्मांनी उत्पन्न झालेले चित्तातील सर्व दोष जाळून टाकते. जेव्हा चित्त शुद्ध होते तेव्हा आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो. जसे डोळे निर्दोष असल्यास सूर्याच्या प्रकाशाची प्रत्यक्ष अनुभूती येऊ लागते. राजा म्हणाला, आता आपण आम्हाला कर्मयोगाचा उपदेश करा. ज्या योगे मनुष्य शुद्ध होऊन त्याला लवकरच कर्मफल त्यागाने मिळणारी श्रेष्ठ नैष्कर्म्यावस्था प्राप्त होते. हाच प्रश्न एकदा मी माझ्या वडिलांजवळ असताना सनकादी ऋषींना विचारला होता, परंतु सर्वज्ञ असूनही त्यांनी मला माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. याचेही कारण आपण मला सांगावे. आविहोत्र म्हणाला, राजन, कर्मशास्त्रविहित अकर्म निषिद्ध आणि विकर्म विहित कर्मांचे उल्लंघन ही तिन्ही कर्मे फक्त वेदांद्वारेच जाणली जातात. लौकिक व्यवहारातून यांचे स्वरूप ठरवणे योग्य नाही. वेद अपौरुषेय ईश्वररूप आहेत, म्हणून त्यांचे तात्पर्य विद्वानांनाही कळत नाही. म्हणूनच त्यावेळी तू लहान असल्यामुळे तुझी पात्रता नाही असे समजून सनकादी ऋषींनी तुझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. या वेदांचा मुख्यार्थ वेगळा आणि तात्पर्य वेगळे असते. कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी हे कर्मच करावयास सांगतात. जसे लहान मुलाला मिठाईची लालूच देऊन औषध दिले जाते, त्याप्रमाणे हे अज्ञानी लोकांना फळांचे प्रलोभन दाखवून कर्मांमध्ये प्रवृत्त करतात. जो अज्ञानी असून इंद्रिये ज्याला वश नाहीत, त्याने जर आपल्या मनानुसार वेदोक्त कर्मांचा त्याग केला तर त्याने विहित कर्मांचे आचरण न केल्यामुळे त्याच्या हातून अधर्म घडतो व तो जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटत नाही. म्हणून जो वेदोक्त कर्मांचेच अनुष्ठान करून त्यांच्या फळांची इच्छा न धरता ती भगवंतांना समर्पण करतो, त्याला कर्माच्या निवृत्तीपासून प्राप्त होणारी ज्ञानरूप सिद्धी प्राप्त होते. वेदांमध्ये स्वर्गादिरूप फळांचे जे वर्णन आहे त्याचे तात्पर्य कर्मांची आवड निर्माण करण्यामध्ये आहे. ज्याला आपण ब्रह्मस्वरूप आत्म्याची हृदयग्रंथी मी आणि माझे ही कल्पना नाहीशी व्हावी असे वाटत असेल, त्याने वैदिक आणि तांत्रिक अशा दोन्ही पद्धतींनी भगवंतांची आराधना करावी. गुरूंच्याकडून दीक्षा मिळाल्यानंतर त्यांच्याकडून अनुष्ठान विधी शिकावा. नंतर आपल्याला भगवंतांची जी मूर्ती प्रिय वाटेल तिच्या ठिकाणीच भगवंतांची पूजा करावी. अगोदर स्नान इत्यादी करून शुद्ध होऊन भगवंतांच्या मूर्तीसमोर बसावे. प्राणायाम इत्यादींनी शरीर शुद्ध करावे. त्यानंतर आसनविधी, न्यास वगैरे करून भगवंतांची पूजा करावी. अगोदर पूजा साहित्य, जमीन, स्वतः व देवमूर्ती हे सर्व पूजेसाठी योग्य बनवावे. नंतर आसनावर मंत्रोच्चारपूर्वक पाणी शिंपडून पाद्य, अर्घ्य इत्यादी पात्रे जवळ तयार ठेवावीत. तदनंतर एकाग्र चित्त होऊन हृदयादी न्यास करावे. नंतर हृदयात भगवंतांचे ध्यान करून
समोरील मूर्तीमध्ये तिची स्थापना करावी आणि देशकालानुसार मिळालेल्या पूजा सामुग्रीने मूलमंत्र म्हणून तिची पूजा करावी. त्या त्या उपास्य देवतेच्या मूर्तीची हृदयादी अंगे, आयुधादी उपांगे आणि पार्षदांसहित त्यांच्या त्यांच्या मंत्रांनी पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्रे, अलंकार, गंध, फुले, अक्षता, माळा, धूप, दीप, नैवेद्य इत्यादींनी यथासांग पूजा करावी. नंतर स्तोत्रांनी स्तुती करून भगवंतांना नमस्कार करावा. तेच आपल्यामध्ये आहेत असे ध्यान करीत भगवंताच्या मूर्तीचे पूजन करावे. निर्माल्य आपल्या मस्तकावर धारण करावे. नंतर मोठ्या आदराने भगवंतांना हृदयामध्ये व योग्य ठिकाणी ठेवून पूजेची समाप्ती करावी. जो मनुष्य अशा प्रकारे अग्नी, सूर्य, जल, अतिथी आणि आपल्या हृदयामध्ये आत्मरूप श्रीहरींची पूजा करतो तो लवकरच मुक्त होतो. अध्याय 3 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंध 11 अध्याय 4. भगवंतांच्या अवतारांचे वर्णन. राजा म्हणाला, श्रीहरींनी स्वेच्छेनुसार जे जे अवतार घेऊन आतापर्यंत ज्या ज्या लीला केल्या, करीत आहेत किंवा करतील त्या आपण आम्हाला सांगाव्यात. द्रुमिल म्हणाला, भगवान अनंत असून त्यांचे गुणही अनंत आहेत. त्यांच्या गुणांची गणती करीन असे जो म्हणतो तो मूर्खच म्हटला पाहिजे. एखादा कोणी कोणत्याही रीतीने पृथ्वीवरील धुळीचे कण मोजेल, परंतु सर्व शक्तींचे आश्रय असलेल्या भगवंतांच्या गुणांची कितीही काळ लागला तरी गणती करू शकणार नाही. भगवंतांनी स्वतः निर्मिलेल्या पंचमहाभूतांच्या योगाने विराट शरीराची निर्मिती करून आपल्या अंशाने त्यात प्रवेश केला. तेव्हा त्या आदिदेव नारायणाला पुरुष हे नाव मिळाले. हा त्यांचा पहिला अवतार होय. त्यांच्या या विराट शरीरात तिन्ही लोक राहिले आहेत. त्यांच्याच इंद्रियांपासून सर्व देह धारण करणाऱ्यांची ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये निर्माण झाली आहेत. त्यांच्या स्वरूपापासूनच प्राण्यांमध्ये ज्ञानाचा संचार होतो. त्यांच्या श्वासोच्छ्वासाने सर्व शरीरात बळ येते. तसेच इंद्रियांमध्ये ओज आणि काम करण्याची शक्ती उत्पन्न होते. तेच सत्व इत्यादी गुणांनी विश्वाची उत्पत्ती, स्थिती, प्रलय करतात. म्हणून तेच आदी करता होत. सर्वप्रथम जगाच्या उत्पत्तीसाठी त्यांच्या रजोगुणापासून ब्रह्मदेव निर्माण झाले. नंतर ते आदिपुरुषच आपल्या सत्वांशाने जगाच्या स्थितीसाठी तसेच ब्राह्मण व धर्म यांच्या रक्षणासाठी यज्ञपती विष्णू झाले. तसेच तेच तमोगुणाच्या अंशाने जगाच्या संहारासाठी रुद्र झाले. अशा प्रकारे निरंतर त्यांच्यापासूनच प्रजेची उत्पत्ती, स्थिती आणि संहार होत असतात. दक्ष प्रजापतींची मूर्ती नावाची कन्या धर्माची पत्नी होती. आदिपुरुषाने तिच्यापासूनच ऋषीश्रेष्ठ, शांतचित्त अशा नर आणि नारायण यांच्या रूपाने अवतार धारण केला. त्यांनी नैष्कर्म्य प्राप्त करून देणाऱ्या कर्माचा उपदेश केला व स्वतःसुद्धा त्याचेच अनुष्ठान करीत आजही ते बद्रिकाश्रमामध्ये आहेत. मोठमोठे ऋषी त्यांच्या चरणकमलांची सेवा करीत असतात. इंद्राला शंका आली की तपश्चर्येने हे आपले स्थान हिरावून घेऊ इच्छितात. तेव्हा त्याने तपश्चर्येमध्ये विघ्न आणण्यासाठी परिवारासह कामदेवाला पाठवले. कामदेवाला भगवंतांच्या महिम्याचे ज्ञान नव्हते, म्हणून तो अप्सरागण, वसंत ऋतू, शीतल वायू यांच्यासह बद्रिकाश्रमात जाऊन स्त्रियांच्या कटाक्ष बाणांनी त्यांना घायाळ करण्याचा प्रयत्न करू लागला. हे इंद्राचे अविवेकी कृत्य आहे हे जाणून आदिदेव गर्व न बाळगता भयकंपित झालेल्या त्या सर्वांना हसत हसत म्हणाले, कामदेवा, देवांगनांनो, वायो, तुम्ही भिवू नका. आमच्या आदरातिथ्याचा स्वीकार करा. आता इथेच थांबा. आमचा आश्रम सुना करून जाऊ नका. राजन, नरनारायण ऋषींनी अभयदान देत जेव्हा त्यांना असे म्हटले, तेव्हा कामदेव इत्यादी लाजेने मानाखाली घालून दयाळू नरनारायणांना म्हणाले, प्रभो, आपल्या बाबतीत ही काही आश्चर्याची गोष्ट नाही, कारण आपण मायेच्या पलीकडे गेलेले आणि निर्विकार आहात. म्हणूनच आत्माराम आणि ज्ञानी पुरुष निरंतर आपल्या चरणकमलांना प्रणाम करीत असतात.
तुमचे भक्त आपल्या ज्ञानाचे उल्लंघन करून तुमच्या परमपदाला जातात. म्हणून देव निरनिराळ्या प्रकारे त्यांच्या साधनेत विघ्ने निर्माण करतात. परंतु जे लोक यज्ञ इत्यादींच्या द्वारे देवतांना आहुतीच्या रूपाने त्यांचा भाग देत राहतात तेव्हा ते विघ्ने आणत नाहीत. परंतु जर आपली कृपा असेल तर मात्र आपले भक्तजन त्या विघ्नांच्या माथ्यावर पाय देतात. काही जण खोल समुद्राप्रमाणे असलेल्या तहान, भूक, ऊन, थंडी, पाऊस, अंतर्बाह्य प्राण यांमुळे होणारे कष्ट तसेच रसनेंद्रिये आणि जननेंद्रिये यांचा आवेग यांना ओलांडून पलीकडे जातात. परंतु ते पुन्हा गायीच्या खुराने तयार झालेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडावे तसे निष्फळ क्रोधाच्या आहारी जाऊन आपली कठीण तपश्चर्या धुळीला मिळवतात. ते अशी स्तुती करीत असताना सर्वशक्तिमान नारायणांनी त्यांच्यासमोर पुष्कळशा वस्त्रालंकारांनी नटलेल्या अत्यंत रमणीय स्त्रिया प्रगट करून दाखवल्या. त्या तेथे भगवंतांची सेवा करीत होत्या. इंद्राच्या सेवकांनी जेव्हा लक्ष्मी समान असणाऱ्या त्या रूपवती स्त्रियांना पाहिले तेव्हा त्यांच्या दिव्य सौंदर्यासमोर त्यांचे लावण्य फिके पडले. त्या स्त्रियांच्या दिव्य सुगंधाने त्या मोहित झाल्या. मानाखाली घातलेल्या त्यांना हसल्यासारखे करून देवदेवेश म्हणाले, जी तुम्हाला अनुरूप वाटेल अशी कोणतीही एक स्त्री तुम्ही निवडून घ्या. ती तुमच्या स्वर्गलोकाचे भूषण ठरेल. ठीक आहे असे म्हणून इंद्राच्या सेवकांनी भगवंतांच्या आज्ञेचा स्वीकार करून त्यांना नमस्कार केला. नंतर श्रेष्ठ अप्सरा उर्वशीला पुढे करून ते स्वर्गलोकी गेले. तेथे जाऊन त्यांनी इंद्राला नमस्कार केला आणि सभेत देवतांच्या समक्ष नारायणांच्या सामर्थ्याचे वर्णन केले. ते ऐकून आश्चर्यचकित झालेला इंद्र भयभीत झाला. भगवान विष्णूंनी आपल्या स्वरूपापासून न ढळता जगाच्या कल्याणासाठी कलावतार धारण केले. विदेहराज, हंस, दत्तात्रेय, सनकादिक, आमचे वडील ऋषभ यांच्या रूपाने अवतीर्ण होऊन त्यांनी आत्मसाक्षात्काराच्या साधनांचा उपदेश केला आहे. त्यांनीच हयग्रीव अवतार घेऊन मधुकैटभ नावाच्या असुरांचा संहार करून त्यांनी चोरून नेलेले वेद परत आणले. प्रलयाच्या वेळी मत्स्यावतार घेऊन त्यांनी मनु, पृथ्वी आणि वनस्पतींचे रक्षण केले. तसेच वराह अवतार घेऊन पृथ्वीचा रसातळातून उद्धार करतेवेळी हिरण्याक्षाचा संहार केला. कुर्मावतार धारण करून अमृतमंथनाच्या वेळी आपल्या पाठीवर मंदराचल ठेवून घेतला. त्याचप्रमाणे त्यांनी शरणागत आर्त भक्त गजेंद्राला मगरीपासून सोडविले. एकदा वालखिल्य ऋषी तपश्चर्या करता करता अत्यंत कृश झाले होते. ते जेव्हा कश्यप ऋषींसाठी समिधा आणीत होते तेव्हा थकून जणू समुद्रात पडावे तसे गायीच्या खुरांनी केलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडले. त्यांनी स्तुती केल्यानंतर भगवंतांनी अवतार घेऊन त्यांना वर काढले. वृत्रासुराला मारले तेव्हा इंद्राला ब्रह्महत्येचा दोष लागल्यामुळे तो भिवून लपून बसला. तेव्हा भगवंतांनी त्या हत्येपासून इंद्राचे रक्षण केले. तसेच जेव्हा असुरांनी अनाथ देवांगनांना कैद केले तेव्हा सुद्धा भगवंतांनी त्यांना असुरांच्या बंदिवासातून सोडवले. भगवंतांनी सज्जनांचे रक्षण करण्यासाठी नृसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूला ठार मारले. देवतांच्या रक्षणासाठी देव आणि असुर यांच्या संग्रामामध्ये त्यांनी दैत्यपतींचा वध केला. तसेच वेगवेगळ्या मन्वंतरामध्ये आपल्या शक्तीने अनेक कलावतार धारण करून त्रिभुवनाचे रक्षण केले. पुढे वामन अवतार धारण करून त्यांनी याचकाचा बहाणा करून ही पृथ्वी दैत्यराज बलीकडून काढून घेतली व आदिती नंदन देवतांना दिली. परशुराम अवतार घेऊन त्यांनीच पृथ्वीला 21 वेळा क्षत्रियहीन केले. ते म्हणजे हय्यवंशाचा नाश करण्यासाठी भृगुवंशामध्ये पेटलेला अग्नी होते. त्याच भगवंतांनी रामावतारामध्ये समुद्रावर सेतू बांधून रावणासह लंका उद्ध्वस्त केली. त्यांची कीर्ती सर्व लोकांचे पाप नष्ट करणारी आहे. त्या सीतापतींचा विजय असो. राजन, अजन्मा असूनही पृथ्वीवरील भार कमी करण्यासाठी तेच भगवान यदुवंशात जन्म घेतील आणि देवताही करू शकणार नाहीत अशी कर्मे करतील. पुढे भगवानच बुद्धीच्या रूपाने प्रगट होतील आणि यज्ञाचा अधिकार नसणारे यज्ञ करीत असल्याचे पाहून अनेक प्रकारच्या तर्कवितर्कांनी त्यांना मोहित करतील. कलियुगाच्या शेवटी कल्की अवतार घेऊन तेच
शूद्र राजांचा वध करतील. हे विदेहराज, अनंत कीर्ती जगन्नाथाचे असे अनेक जन्म आणि कर्मे यांचे भक्तांनी वर्णन केले आहे. अध्याय 4 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. मंगलमूर्ती मोरया. श्रीमद् भागवत महापुराण की जय. श्री वेदव्यास भगवान की जय. श्री शुक भगवान की जय. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्कंद 11 अध्याय 5. भक्तिहीन पुरुषांची गती आणि भगवंतांच्या पूजाविधीचे वर्णन. राजाने विचारले, हे श्रेष्ठ आत्मज्ञानी योगेश्वरांनो, ज्यांच्या भोगेच्छा पूर्ण झालेल्या नसतात, तसेच ज्यांचे मन स्वाधीन नाही, त्यामुळे जे लोक भगवंतांचे बहुधा भजन करत नाहीत, अशा लोकांना कोणती गती प्राप्त होते. चमस म्हणाला, विराट पुरुषाच्या मुखापासून सत्वप्रधान ब्राह्मण, भुजांपासून सत्व रजप्रधान क्षत्रिय, मांड्यांपासून रज तमप्रधान वैश्य आणि चरणांपासून तमप्रधान शूद्र अशी गुणांनुसार 4 वर्णांची उत्पत्ती झाली होती. तसेच त्यांच्याच मांड्यांपासून गृहस्थाश्रम, हृदयापासून ब्रह्मचर्य, वक्षस्थळापासून वानप्रस्थ आणि मस्तकापासून संन्यास हे 4 आश्रम उत्पन्न झाले आहेत. जे लोक प्रत्यक्ष आपला पिता असणाऱ्या भगवंतांचे भजन करत नाहीत, उलट त्यांचा अनादर करतात, ते वर्णाश्रमापासून च्युत होऊन अधोगतीला जातात. पुष्कळशा स्त्रिया आणि शूद्र इत्यादी भगवंतांच्या कथा आणि त्यांचे नामसंकीर्तन इत्यादींना दुरावले आहेत. आपल्यासारख्यांनी त्यांना कथाकीर्तनाची सोय उपलब्ध करून देऊन त्यांच्यावर दया करावी. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य जन्माने, वेदाध्ययनाने आणि उपनयनादी संस्कारांनी भगवंतांच्या चरणापर्यंत जाऊन पोचले आहेत. तरीसुद्धा वेदातील अथर्ववादामुळे ते कर्मफलात आसक्त होतात. त्यांना कर्माचे रहस्य कळत नसते. मूर्ख असूनही ते स्वतःला पंडित समजतात आणि अभिमानातच गुरफटून जातात. ते गोड शब्दांनी भुलून जातात आणि त्या गोड फलस्वरूप वाणीची चटक लागलेले ते मूर्ख स्वतःही स्वर्ग सुखाची वाखाणणी करू लागतात. रजोगुणामुळे त्यांचे संकल्पही भयंकर असतात. त्यांच्या इच्छांना तर सीमाच नसते. सापासारखा त्यांचा क्रोध असतो. असे हे ढोंगी, घमेंडखोर पापी भगवंतांच्या प्रिय भक्तांची खिल्ली उडवतात. ते स्त्रियांच्या सहवासात राहून गृहस्थाश्रमामध्ये सर्वात अधिक सुख तेच असल्याचे सांगतात. ते अन्नदान, यज्ञविधी, दक्षिणा इत्यादी नसलेले यज्ञ करतात आणि हिंसेचा दोष लक्षात न घेता पोटासाठी बिचाऱ्या पशूंची हत्या करतात. धन, वैभव, कुलीनता, विद्या, दान, सौंदर्य, सामर्थ्य आणि कर्म यांच्या घमेंडीनं ते आंधळे बनतात. असे ते दुष्ट भगवतप्रेमी संतांचा इतकेच नव्हे तर ईश्वराचा सुद्धा अपमान करतात. भगवान आकाशाप्रमाणे निरंतर सर्व शरीर धारण करणाऱ्यांमध्ये राहिलेले आहेत व तेच आपला प्रियतम आत्मा आहे. हे वेदांनी सांगितलेले तत्त्व ते मूर्ख लक्षात घेत नाहीत आणि आपल्या मनातील कामना वेदांनी सांगितल्याचे सांगतात. जगात मैथून, मांस आणि मद्य यांच्या सेवनाकडे मानव प्राण्यांची स्वाभाविक प्रवृत्ती असते. म्हणून त्यामध्ये प्रवृत्त करण्यासाठी वेद आज्ञा करत नाहीत, तर विवाह यज्ञ आणि सौत्रामणी यज्ञांच्याद्वारे जी त्यांच्या सेवनाची व्यवस्था लावून दिली आहे, ती लोकांच्या उच्छृंखल प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवून त्यांच्यापासून लोकांना निवृत्त करण्यासाठी आहे. धनाचे उद्दिष्ट धर्म हेच होय, कारण धर्मामुळेच परमतत्वाचे ज्ञान, त्यांच्यापासून साक्षात्कार व त्यामुळेच परमशांती यांचा लाभ होतो. परंतु लोक त्या धनाचा उपयोग कामोपभोगासाठी करतात आणि शरीराला मृत्यू अटळ आहे हे ते पाहत नाहीत. सौत्रामणी यज्ञामध्ये सुद्धा मद्याचा वास घेणे एवढेच विधान आहे, पिण्याचे नाही. यज्ञामध्ये पशुला फक्त स्पर्श करावयास सांगितले आहे, हिंसा नव्हे. तसेच धर्मपत्नीबरोबर मैथूनसुद्धा विषयभोगासाठी नव्हे तर संततीसाठी आहे. हा आपला विशुद्ध धर्म ते जाणत नाहीत. हे जे जाणत नाहीत ते गर्विष्ठ वास्तविक अज्ञानी असूनही स्वतःला योग्य समजतात व निःशंकपणे पशूंची हिंसा करतात, परंतु मेल्यानंतर ते पशूच त्यांना खातात.
हे शरीर मरणारे आहे व त्याच्याशी संबंधित असणारेही तसेच आहेत. तरीही जे लोक फक्त आपल्या शरीरावर प्रेम करून दुसऱ्या शरीरात राहणाराही आपलाच आत्मा सर्वशक्तिमान श्रीहरीच आहे हे न कळून त्यांचा द्वेष करतात, म्हणून त्यांचा अधःपात होतो. ज्या लोकांनी मोक्ष प्राप्त करून घेतला नाही आणि जे पूर्ण अज्ञानीसुद्धा नाहीत, जे धर्म अर्थ काम या 3 पुरुषार्थांनाच महत्त्व देतात, त्यामुळे क्षणभरही त्यांना शांती मिळत नाही, ते आत्मघातकीच होत. अज्ञानालाच ज्ञान मानणाऱ्या या आत्मघातकी लोकांना कधीच शांती मिळत नाही. काळाने ज्यांचे मनोरथ धुळीला मिळवले आहे असे जे लोक कृतकृत्य न होताच नाश पावतात. जे लोक भगवंतांना विन्मुख झाले आहेत ते अत्यंत परिश्रम करून मिळवलेली घर, पुत्र, मित्र आणि धनसंपत्ती सोडून देऊन शेवटी नाईलाजाने घोर नरकात जाऊन पडतात. राजाने म्हटले, भगवान कोणत्या वेळी कोणता रंग व कोणता आकार धारण करतात आणि माणसे त्यांच्या कोणत्या नावांनी आणि विधींनी उपासना करतात ते आपण सांगावे. करभजन म्हणाला, सत्य, त्रेता, द्वापार आणि कली अशी 4 युगे आहेत. या युगांमध्ये भगवंतांचे वेगवेगळे रंग, नामे आणि आकृती असतात. तसेच वेगवेगळ्या विधींनी त्यांची पूजा केली जाते. सत्ययुगामध्ये भगवंतांचा रंग शुभ्र असतो. त्यांना 4 हात आणि मस्तकावर जटा असतात. ते वल्कले नेसतात. कृष्णाजीन यज्ञोपवीत, रुद्राक्षांची माळ, दंड आणि कमंडलू ते धारण करतात. त्या युगातील माणसे शांत, वैरभाव न बाळगणारी, सर्वांचे हित चिंतणारी आणि समदर्शी असतात. इंद्रिये आणि मन ताब्यात ठेवून ती तपश्चर्येने देवाची आराधना करतात. त्या युगात हंस, सुपर्ण, वैकुंठ, धर्म, योगेश्वर, अमल, ईश्वर, पुरुष, अव्यक्त आणि परमात्मा ही त्यांची नावे असतात. त्रेतायुगामध्ये भगवंतांचा रंग लाल असतो. त्यांना 4 हात असतात. ते 3 मेखला धारण करतात. त्यांचे केस सुवर्णासारखे असतात. ते वेदांनी प्रतिपादन केलेल्या यज्ञाच्या रूपात राहून श्रुक, श्रुवा इत्यादी यज्ञपात्रे धारण करतात. त्या युगातील माणसे धर्मावर निष्ठा ठेवणारी आणि वेदांचे अध्यापन करणारी असतात. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद रूप वेदत्रयींच्या द्वारे ते सर्व देवस्वरूप भगवान श्रीहरींची आराधना करतात. त्रेतायुगामध्ये त्यांना विष्णू, यज्ञ, पृश्निगर्भ, सर्वदेव, उरुक्रम, वृषाकपी, जयंत आणि उरुगाय या नावांनी संबोधतात. द्वापार युगात भगवंतांचा रंग सावळा असतो. ते पितांबर धारण करतात. शंख, चक्र, गदा, पद्म ही स्वतःची आयुधे त्यांच्या हातात असतात. वक्षस्थळावरील श्रीवत्स इत्यादी चिन्हे आणि कौस्तुभमणी इत्यादी लक्षणांनी ते ओळखले जातात. राजन, त्यावेळी जिज्ञासू माणसे राजचिन्हांनी युक्त अशा त्या परमपुरुषाची वैदिक आणि तांत्रिक विधींनी आराधना करतात. ते म्हणतात, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध या चतुर्व्यूह रूपात राहणाऱ्या आपणास आम्ही नमस्कार करतो. ऋषी, नारायण, महात्मा, नर, विश्वेश्वर, विश्वरूप आणि सर्व भूतात्मा अशा भगवंतांना नमस्कार असो. राजन, अशा प्रकारे द्वापार युगातील लोक जगदीश्वराची स्तुती करतात. आता कलियुगामध्ये अनेक तंत्रांच्या पद्धतींनी भगवंतांची जशी पूजा केली जाते त्याचे वर्णन नाही. कलियुगामध्ये भगवंतांचा कृष्णवर्ण असतो. इंद्रनील रत्नाप्रमाणे त्यांच्या अंगाची कांती उज्ज्वल असते. ते हृदय इत्यादी अंगे, कौस्तुभ इत्यादी उपांगे, सुदर्शन इत्यादी अस्त्रे आणि सुनंद प्रभृती पार्षदांनी युक्त असतात. श्रेष्ठ बुद्धिमान पुरुष कलियुगात नामसंकीर्तनरूप यज्ञांनी त्यांची आराधना करतात. ते लोक अशी स्तुती करतात, हे शरणागत रक्षका, आपले चरणाविंद सर्वदा ध्यान करण्यायोग्य, सांसारिक संकटांचा नाश करणारे, भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे असे आहेत. ते तीर्थस्वरूप आहेत. शिव, ब्रह्मदेव इत्यादी त्यांची स्तुती करतात. शरण जाण्यास योग्य, सेवकांच्या सर्व विपत्तींचा नाश करणारे व संसार सागर पार करून नेणारी ती नौका आहे. हे महापुरुष, अशा आपल्या चरणाविंदांना मी नमस्कार करीत आहे. हे धर्मशील महापुरुष, रामावतारामध्ये जे पित्याच्या सांगण्यावरून देवतांनी सुद्धा इच्छा करावी आणि जी टाकणे कठीण अशा राजलक्ष्मीला सोडून रानावनात फिरत राहिले,
पत्नीला हव्या असलेल्या मायावी हरिणाचा त्यांनी पाठलाग केला. त्या चरणारविंदांना मी नमस्कार करतो. राजन, निरनिराळ्या युगातील लोक याप्रमाणे आपल्याला युगानुरूप नामरूपांनी भगवंतांची आराधना करतात, कारण सर्व पुरुषार्थाचे स्वामी श्रीहरीच आहेत. कलियुगामध्ये केवळ संकीर्तनानेच सगळे मनोरथ पूर्ण होतात. म्हणून या युगाचा हा गुण जाणणारे सारग्राही श्रेष्ठ पुरुष कलियुगाची अतिशय प्रशंसा करतात. संसारचक्रामध्ये फिरणाऱ्या माणसांना भगवंतांच्या नामसंकीर्तनापेक्षा अधिक दुसरा लाभ नाही, कारण त्यामुळेच त्यांच्या संसाराचा नाश होऊन त्यांना परमशांतीचा अनुभव येतो. राजन, सत्य, त्रेता आणि द्वापार या युगातील प्रजेला असे वाटते की आपला जन्म कलियुगात व्हावा, कारण कलियुगात काही ठिकाणी भगवतपरायण भक्त जन्माला येतील. म्हणून महाराज, कलियुगात द्रविड देशामध्ये पुष्कळसे भक्त होतील. तेथे ताम्रपर्णी, कृतमाला, पयस्विनी, परमपवित्र कावेरी, महानदी आणि प्रतीची नावाच्या नद्या वाहतात. राजन, जे लोक या नद्यांचे पाणी पितात त्यांचे अंतःकरण शुद्ध होते आणि ते बहुधा भगवान वासुदेवांचे भक्त होतात. राजन, जो कर्तृभाव सोडून सर्वात्म भावाने शरणागत वत्सल भगवान मुकुंदांना शरण जातो, तो देव, ऋषी, भूत, कुटुंबीय, अतिथी व पितर यांच्या ऋणातून मुक्त होतो. तो कोणाचाही सेवक किंवा कोणाच्याही ऋणात राहत नाही. जो भक्त आपल्या प्रियतम भगवंतांच्या चरणकमलांचे आनंदभावाने भजन करतो, त्याच्याकडून चुकून एखादे पापकर्म घडले तरी त्याच्या हृदयात असलेले परमपुरुष श्रीहरी ते सगळे धुवून टाकतात. नारद म्हणतात, हे भागवत धर्म ऐकून मिथिला नरेश संतुष्ट झाला. त्याने आपल्या आचार्यांना घेऊन त्या 9 जयंती पुत्रांची पूजा केली. त्यानंतर सर्वांच्या देखतच ते सिद्ध अंतर्धान पावले. निमीने त्यांच्याकडून ऐकलेल्या भागवत धर्माचे आचरण केले आणि परमगती प्राप्त करून घेतली. हे वसुदेवा, तुम्ही ऐकलेल्या या भागवत धर्माचे जर श्रद्धेने आचरण करशील तर शेवटी सर्व आसक्तीपासून मुक्त होऊन भगवंतांचे परमपद प्राप्त करून घेशील. तुम्हा दाम्पत्यांच्या कीर्तीने सर्व जग भरून गेले आहे, कारण सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्ण तुमचे पुत्र झाले आहेत. श्रीकृष्णांवर पुत्रप्रेम करणाऱ्या तुम्ही त्यांच्या संबंधीच्या दर्शन, आलिंगन, बोलणे, चालणे, झोपवणे, बसविणे, जेवू घालणे इत्यादीद्वारा आपले हृदय शुद्ध करून घेतले आहे. शिशुपाल, पौंड्रक, शाल्व इत्यादी राजांनी वैरभावाने का असेना श्रीकृष्णांचे चालणे, लीलाविलास पाहणे इत्यादींचे झोपता बसताना चिंतन केले होते आणि त्या योगे त्यांची वृत्ती कृष्णाकार झाली. त्यामुळे ते सारूप्य मुक्तीचे अधिकारी झाले. तर मग जे लोक अनन्य प्रेमभावाने त्यांचे चिंतन करतात त्यांच्याविषयी काय बोलावे. श्रीकृष्णांना तुम्ही फक्त तुमचा पुत्र समजू नका. ते सर्वात्मा, सर्वेश्वर, सर्व कारणांच्या पलीकडचे आणि अविनाशी आहेत. त्यांनी मायेने मनुष्यरूप प्रगट करून आपले ऐश्वर्य झाकून ठेवले आहे. पृथ्वीला भारभूत झालेल्या राजरूप असुरांचा नाश, संतांचे रक्षण आणि जीवांना मुक्ती देण्यासाठीच ते अवतीर्ण झाले आहेत. म्हणूनच त्यांची कीर्ती सगळ्या जगात गायली जाते. श्री शुक म्हणतात, नारदांच्या तोंडून हे सर्व ऐकून भाग्यवान वसुदेव आणि भाग्यवती देवकी या दोघांनाही अतिशय आश्चर्य वाटले. त्यांच्या मनात जो काही मोह शिल्लक होता तो त्यांनी त्याच क्षणी सोडून दिला. राजन, हा पवित्र इतिहास जो एकाग्र चित्ताने आत्मसात करतो तो आपल्या सगळ्या शोकमोह दूर सारून ब्रह्मपदाला प्राप्त होतो. अध्याय 5 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.